मी आहे ना, होय काय नाही होणार, वाचवा. नाही, ओवी काय होणार नाही, त्याला काय नाही होणार. मी संध्या वचन दिले होते तसा. ओवी माझी लेक म्हणून सांभाळेल मी माझ्या कर्तव्यात कमी पडणार नाही. ओवी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या निशीचा जीव वाचवला ना. उमा तुम्ही शांत. तुम्ही असं धीर सोडून कसा चालेल? आपल्या निशीकडे बघा, ते घाबरलेला आहात. तुम्ही आदर द्यायला हवा ना. आणि आपल्या ओवीला काही होणार नाही, मी असे ना. दादा, मी नर्सला आताच विचारून येईल. तर ओवीचं आतमध्ये ऑपरेशन चालू आहे. आणि ता झाल्यावरच डॉक्टर काय परिस्थिती हा ना ता सांगू शकतील. तोपर्यंत काय सांगता येत नाही. उमा काळजी करू नका. सर्वेश्वरावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. नाही तू काळजी करू नको. हे बघ, काही नाही होणार ओवीला. आणि डॉक्टर प्रयत्न करतायत ना. आपली ओवी स्ट्रॉंग आहे ना. मग ती येणार आपल्यासोबत घरी. काही नाही होणार तिला. आणि जेव्हा ती येईल ना, तेव्हा सगळ्यात आधी ती तुला बिल घेईल बघ. काही नाही होणार तिला. माझ्या ओवीचा जीव वाचवण्यासाठी मी सगळ्या देवांचे उंबरठे झिजवीन. पण ओवी काय होऊ द्यायचंय नाही. शब्द हा माझा यो. होय उमा, ओवी काय होणार नाही, काही काळजी करू नका. काय नाही होणार ओवी. काय रावलो या श्रीनू? हा, अजून कसा नाही इलो? कोणी काही कळवलंय काय तिकडे काय झालंय ते? नाही ना, अजून कोणाचाच कॉल नाही आलाय. तू श्रीनू फोन कर ना परत. हो लाली आत्या, मी केला होता त्याला कॉल, पण तो फोनच उचलत नाहीये. उमाबाईंनी पण त्यांचा मोबाईल इथेच विसरून गेल्यात. गडबडीत असतील हो सगळे तिकडे. काय करायचं आता? मी जाऊन बघू का तिकडे? काही एक गरज नाही. हा, निशीन फोन केला नव्हता ना, म्हणजे ओवीची तब्येत ठीक असणार. काय नाही हो, उगाच फोन करून रडारड करून सगळ्यांका तिकडे बोलवून घेतलंय, बाकी काय नाही. येऊ दे तिका घरी. नाही तिची खरडपट्टी काढली ना तर नावाची लाली नाही. हा लाली, काय बोलतेस तू? कळतंय तुला? अगं वेळ काय, तू बोलतेस काय? जरा विचार करून बोल ना. तिकडे काय झालं असेल याची कल्पना तरी आहे तुला? घरात सगळेजण काळजी करत असतील, ते का कळवू गोया ना. मी कॉल करतो. काय रे, काय झालं? निशी कशी आहे? कोणी हल्ला केला तिच्यावरती? आणि काही समजलंय का तुला? बाकीचे सगळे कसे आहेत? ओवी कशी आहे? मॉम 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 जरा शांत हो, एक मिनिट. हे बघ, जे अटॅकर्स होते ते पळून गेलेत आणि ओवी जरा सिरियस आहे. ठीक आहे, मी आणि तुझं डॅड घेऊ का तिकडे? मॉम इथे येऊ नका तुम्ही, आम्ही आहोत इथे. तू फक्त एक काम कर, समोर जाऊन बाकीच्यांना इन्फॉर्म कर, ते सुद्धा टेन्शनमध्ये असते. ठीक आहे, मी निशीच्या घरी जाऊन सांगते.
पण प्लीज तू निशीची काळजी घे. येस. मॉम जाती इन्फॉर्म करायला, डोंट वरी. नीरज, तू तू निशीला घेऊन घरी जा. तिका धक्को बसलो. घाबरली. तिका घरी घेऊन जा. घरी जात तर जरा बरं वाटत, तिका आराम करू दे. तू जा निशी. मी नाही जाणार आहे. ओवीला जोपर्यंत बरं वाटतं हे मला कळत नाही तोपर्यंत मी नाही जाणार आहे. मी इथेच बसून राहणार आहे. निशी अगं असं काय करतात? आम्ही सगळे असाव नाही. आणि तसं काय वाटलं तर आम्ही तुका फोन करतो. तू जा. आई नको ना दादा, तुम्ही सांगा ना. मी नाही जाणार. मी इथेच थांबणार आहे. मला नाही जायचंय घरी. अहो तू उमा ते का राहू दे इथे. ते घरी जाऊन पण करमणार नाही त्याला. ठीक आहे, तू राहा इथे. नीरज म्हणत होता की ओवीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, पण निशीला काही झालेलं नाही. सुदैवाने निशी बरी आहे. गुंडांच्या हल्ल्यात चाकू ओवीला लागला आणि आता ती सिरियस आहे असं नीरज मला म्हणत होता. बिचारी निशी, नुकतंच तिचं लग्न झालंय आणि आज तिच्याबरोबर हे असं झालंय. देव पण ना चांगल्या माणसांच्याच मागे का लागतो कळत नाही. अरे देवा, या का अचानक प्रीत घडला. कोणाका नजर तर नाही लागली ना कोणाची. चला आपण सगळे जाऊया. नाही माझ्या जीवाकनं लय घोर लागलो. चला. आय तू शांत हो, शांत हो तू. ताईची तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तिकडे सगळे गडबडीत होते म्हणून मी इथे निरोप द्यायला आले. ओवीची ट्रीटमेंट सुरू आहे, ती होईल बरी. हा अरे वा, ओवी सिरियस आहे. म्हणजे देवाची पण हीच इच्छा आहे की मी आणि श्रीनूने एकत्र यावं. म्हणून तर निशीवर झालेल्या हल्ल्यात ओवी जखमी झाली आहे. बरंच झालं. आता तिला माझ्या आणि श्रीनूच्या मार्गातून बाजूला करण्यासाठी मला वेगळे प्रयत्न करायला नको. देवा, इतकी कृपा केलीच आहेस तर आता ओवी हा विषय इथेच संपवून टाक. प्लीज देवा, प्लीज. पेशंटला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. काय इमर्जन्सी असेल तर इमिडिएट कॉल करा. डॉक्टर साहेब पेशंट कसा आहे? ओवीची तब्येत ठीक आहे ना? नेमकं काय झालंय तिला? हे बघा, सुरा पोटात खूप आतवर गेला होता. शिवाय खोलवर जखम देखील आहे. त्यामुळे इतर अवयवांना देखील इजा झाली. त्यातून इकडे आणेपर्यंत रक्तस्रावही खूप झालाय. आम्ही ऑपरेट तर केलंय, सर्व जखमा स्टिच पण केल्यात. पण आता आम्ही पेशंट वाचण्याची 100% खात्री देऊ शकत नाही. आता केलेल्या उपचारांना पेशंटने जर रिस्पॉन्स दिला तर आशा आहे. आता त्यांना आयसीयूत ठेवले, सतत त्यांना मॉनिटर केलं जाईल. आणखी नाही, तुम्ही तातडीने 2-3 युनिट्स ब्लड अरेंज करून ठेवा, गरज लागू शकते. ठीक आहे. माका भेटूचा ओवी. डॉक्टर, मला ओवीला एकदा भेटू द्या ना. काही त्रास देणार नाही आम्ही. एकदा भेटू द्या मला. हे बघा, ती अजून शुद्धीवर आलेली नाहीये, पण तुम्ही लांबून बघू शकता. डॉक्टर साहेब, उपचारामध्ये कुठलीही उणीव राहू देऊ नका. जे काही शक्य आहे ना ते सगळं करा, प्रयत्न करा. आमचा पेशंट वाचला पाहिजे. हे बघा, आमचे प्रयत्न चालूच आहेत. तुम्ही फक्त प्रार्थना करा. उमा, तुम्ही शांत व्हा. सगळं ठीक होईल. निशी, आई प्लीज रडू नका ना तुम्ही. डॉक्टर म्हणाले ना सगळं ठीक होईल. हां, आपण सगळे ओवीसाठी प्रार्थना करू. हां,
सगळं माझ्यामुळे झालंय. मी ओवीला तिथे घेऊन गेलेच नसतं ना तर हे झालंच नसतं. सगळं माझ्यामुळे झालं. निशी नाही, असा अजिबात विचार करू नकोस. तू काही केलेलं नाहीयेस. उलट तू ओवीला इथे घेऊन आलीयस, तू खूप मोठं काम केलंयस. प्लीज डोंट ब्लेम युअरसेल्फ. ओवी, 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 तू मला अशी सोडून नाही जाऊ शकत. ओवी, आपण एकत्र जगण्याचं स्वप्न बघितलंय ना ग? हा, बोल ना. मग असं मला फसून कशी काय जाऊ शकतेस तू? नाही जाऊ शकत. माझं काय होईल अगं? मी कोणासाठी जगू? होई, मला जगायला तू शिकवलंस. तुझ्यामुळे मला प्रेम काय असतं हे कळलं. मग मी तुला काही होऊ देणार नाही. मी आपल्या प्रेमाला काही होऊ देणार नाही. आपल्या प्रेमाला हरू देणार नाही. होई, बघ, मी तुला जगायला हवं. होई, तुला माझ्यासाठी जगायला हवं. आपल्या प्रेमासाठी जगायला हवं तुला. होई, प्लीज. तुला काय झालं तर मी तर एक फोटो काढू का तुमचा? एक काम करा, यांचा काढा. मी आहे इथे बाजूला. हा, नाही, अरे पण ओवी, माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. मी तुला वचन दिलं होतं ना की दादा मामांना आणि दायचीला सगळं सांगेन. ठीक आहे, मी आता सगळ्यांना सांगतो. पण प्लीज प्लीज ओवी, तू लवकर बरी हो. तू ओवी, आय लव्ह यू. I love you. तुला काय झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकत अगं. तुला माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी बरं व्हावंच लागेल. नाहीतर मग माझा प्रेमावरचा, देवावरचा, सगळ्यावरचाच विश्वास उडून जाईल. ओवी, अगं तू असं का करतेस? तुझा माझ्यावर, माझ्या प्रेमावर जरा विश्वास नाही का? अगं बघ ना माझ्याकडे.
बरं ठीक आहे हे बघ ओवी, मी ना इथे सगळे आहेत आता, मी तुझ्या समोर सगळ्यांना सांगतो. हा ओवी. महेश दादा मामा, माझं ओवीवर खूप जास्त प्रेम आहे. आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. ओवी, ओवी, बघ मी सांगितलं होता, मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं. मग आता उठ ना ओवी, डोळे उघड ना प्लीज. ओवी अगं एकदा तरी डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. मला नाही आहे का सवय तुला असं बघायचं. मी काय तुम्ही सगळेच का आलात आतमध्ये? हे बघा, पेशंटची अवस्था खूप गंभीर आहे. प्लीज तुम्ही सगळे बाहेर व्हा. नाही, मी कुठे जाणार नाही. मी इथेच बसून राहणार. मी वाटल्यास मी शांत बसून राहतो, पण मी नाही कुठे जाणार. मी ओवीला सोडून नाही जाणार कुठे. मी नाही जाणार. हे बघा, यांना सांभाळा, नाही तर पेशंटची अवस्था अजून बिघडू शकते. मी नाही जाणार. नाही मामा, मी शांत बसतो. मी काहीच नाही बोलत. मी शांत, मला इथे थांबू दे ना प्लीज. मामा, ओवी. लागला काय? थांबा. झाला. हा ये बस. मला वचन दे, आजपर्यंत माझ्यासाठी सगळं केलं, ते सारं काही तिच्यासाठी करशील. मग आपण थांबूया.